मित्रांनो, मराठी डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. राशन कार्ड एका मिनिटामध्ये डाउनलोड कसे करायचे आहे ते आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जाऊन मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहे. माझ्या मोबाईलमध्ये आधीच डाउनलोड असल्यामुळं आपण सरळ हे ॲप ओपन करून घेऊ. हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बेनिफिशरीज युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स हे दोन ऑप्शन दिसतील. आपल्याला यापैकी पहिला ऑप्शन निवड करायचा आहे, बेनिफिशरी युजर्स. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड हा टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर OTP पाठवायचा आहे. पहिल्या वेळेस जर OTP येत नसेल तर दुसऱ्या वेळेस प्रयत्न करावा. एखाद्या वेळेस सर्व्हरला प्रॉब्लेम येतो. OTP सेंड झालेला आहे. आपल्या आधार क्रमांकाला जो लिंक आहे तो नंबर इथे टाकावा. पॉपअप येईल, अलो बटनला क्लिक करा. सबमिट. ओके करून पुढील पायरी घ्या. ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला क्रिएट नाऊ हा एक 4 अंकी पिन आपल्याला क्रिएट करायचा आहे. एकदा टाकल्यानंतर रिव्हेरिफिकेशन करण्यासाठी परत एकदा पिन हा टाकायचा आहे आणि ओके करून या ठिकाणी एकदम शेवटच्या कोपऱ्यामध्ये छोटासा डाउनलोड आधार कार्ड राशन कार्डचा ऑप्शन दिसेल. या पद्धतीचे डाउनलोड करायचे आहे. या अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं राशन कार्ड एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंट काढून राशन कार्ड तुम्हाला हा वापरामध्ये येऊ शकतं. या राशन कार्डवर तुम्हाला तुमच्या घरातील संपूर्ण सदस्य, त्यांची नाव, वय, आधार नंबर, मोबाईल सर्व माहिती तुम्हाला या डिजिटल राशन कार्डमध्ये आता मिळणार आहे.